नमस्कार मित्रांनो, लक्ष करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणातील नाणी व त्याची संख्या काढणे या संबंधित प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न, 10 पैशाची नाणी आणि 25 पैशाची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 112 रुपयामध्ये 10 पैशाच्या नाण्याची संख्या किती? पहा मित्रांनो, हा प्रश्न आपण शॉर्टकट पद्धतीने शिकणार आहोत. पहा मित्रांनो, 112 रुपये आहे. या 112 रुपयाचे आपल्याला पैशात रूपांतर करायचे आहे. त्यामुळे त्याला 100ने गुणायचे. पहा, भागेला 10 पैशाची नाणी आहे, त्याचे गुणोत्तर आहे 3. तर 10 गुणिले 3 करायचे, अधिक 25 पैशाची नाणी, याचं गुणोत्तर आहे 2. तर 25 गुणिले 2 करायचे. पहा मित्रांनो, 10 गुणिले 3 30 होईल, 25 गुणिले 2 50 होईल. पहा, 30 आणि 50 80 होतील. तर मित्रांनो, आता भाग देऊ. पहा, खाली शून्य कट, वरी शून्य कट, 2च्या पडात 10 आणि 8 येतात. 2 पंचे 10, 2 चौक 8. 4च्या पडात 112 येतात. पहा, 4 1 4, 4 दुने 8, उरले 3, 3 वर 2 ठेवले, 8 चौक 32. तर मित्रांनो, या ठिकाणी 28 गुणिले 5 या संख्या उरल्या. तर गुणाकार करू. 8 पंचे 40, उरले 4, 5 दुने 10, 10 आणि 4 14. मित्रांनो, आपल्याला 10 पैशाच्या नाण्याची संख्या काढायची आहे. तर 10 पैशाच्या नाण्याची संख्या. पहा मित्रांनो, 140 घ्यायचे आणि 10 पैशाचं गुणोत्तर किती आहे? 3. तर त्या 10 पैशाच्या गुणोत्तराला गुणायचे. 14 त्रिक 42 आणि 1 0. तर मित्रांनो, आपलं उत्तर निघालं 420. तर 10 पैशाच्या नाण्याची संख्या आहे 420. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहू. 50 पैसे आणि 1 रुपया याची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयामध्ये 50 पैशाची नाणी किती? पहा मित्रांनो, हा प्रश्न पण आपण शॉर्टकट पद्धतीने शिकणार आहोत. पहा, 140 रुपये आहे. या 140 रुपयाला 100ने गुणायचे आहे. कारण आपल्याला 140 रुपयाचे पैशात रूपांतर करायचे आहे, म्हणून आपण त्याला 100ने गुणले. पहा, भागेला 50 पैसे, याचं गुणोत्तर आहे 3, म्हणून 50 गुणिले 3 करायचे, अधिक 1 रुपया, याचे गुणोत्तर आहे 2. 1 रुपयाचे सर्वप्रथम पैशात रूपांतर करायचे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, त्याचे गुणोत्तर आहे 2, तर त्याला 2ने गुणायचे. मित्रांनो, अशा पद्धतीने मांडणी करायची. 50 गुणिले 3 150 होतील. 100 गुणिले 2 200 होतील.
आता बेरीज करू. 150 अधिक 200 350. तर मित्रांनो भाग देऊ. वरी शून्य कट होईल, खाली शून्य कट होईल. हे 14 आणि 35. 14 आणि 35 साताच्या पाड्यात येतात. तर भाग देऊ मित्रांनो. 7 एक 7, 7 दुने 14, 7 पाचा 35. पाचाच्या पाड्यात 10 येतात. 5 एक 5, 5 दुने 10. पहा मित्रांनो, या ठिकाणी 2 गुणेला 20 या संख्या उरल्या. तर 20 दुने 40. पहा, आपल्याला 50 पैशाची नाणी काढायची आहे, म्हणून 50 पैशाची नाणी. पहा मित्रांनो, 40 घ्यायचे आणि 50 पैशाचे गुणोत्तर काय आहे? 3. तर त्याला 3 ने गुणायचे. 4 त्रिक 12. गुणाकार होईल 120. तर आपलं उत्तर निघेल मित्रांनो 120. तर 50 पैशाची नाणी आहे 120. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा मित्रांनो, मागील प्रश्नावर आधारित तिसरा प्रश्न. जयाकडे 10 पैसे आणि 25 पैशाची नाणी आहेत. त्याचे गुणोत्तर 17:6 आहे. जर त्याच्याकडे एकूण 112 रुपये असतील तर 10 पैशाची नाणी किती? पहा, शॉर्टकट पद्धतीने सोडवू. पहा, 112 रुपये आहे. या 112चे पैशात रूपांतर करायचे आहे, म्हणून आपण त्याला 100ने गुणायचे. पहा, भागेला 10 पैशाचे गुणोत्तर आहे 17. तर 10 गुणेला 17 अधिक 25 पैशाचे गुणोत्तर आहे 6, म्हणून 25ला 6ने गुणायचे. पहा मित्रांनो, गुणाकार करू. 17 गुणेला 10 170 होईल. पहा, 25 गुणेला 6 150 होतील. पहा मित्रांनो, बेरीज करू. 0 अधिक 0 0. 17 आणि 15 32. तर बेरीज होईल 320. तर मित्रांनो भाग देऊ. पहा, खाली शून्य कट, वरी शून्य कट. 4च्या पाड्यात 112 आणि 32 येतात. पहा, 4 दुने 8, उरले 3, 3वर 2 ठेवले 32 होतील. 8 चौक 32. पहा मित्रांनो, 4च्या पाड्यात 32 येतात. 8 चौक 32. पहा, 10च्या निम्मे 5 होतील आणि 8च्या निम्मे 4 होतील. 4च्या पाड्यात 28 येतात. 4 एक 4, 4 7 28. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 7 गुणेला 5 या 2 संख्या उरल्या. तर 7 5 35. तर मित्रांनो, आपल्याला 10 पैशाची नाणी काढायची आहे. तर 35 गुणेला 10 पैशाचं गुणोत्तर काय आहे? 17. तर मित्रांनो गुणाकार करू. पहा, 17 गुणेला 5, 7 5 35, आजच्याले 3, 5 1 5, 5 आणि 3 8. तर 85. 5 ठेवायचे, आजच्याले 8. 17 गुणेला 3 करायचे. 7 त्रिक 21, आजच्याले 2, 3 1 3, 3 आणि 2 5, 51 आणि 8 59. तर मित्रांनो गुणाकार होईल 500
95. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 595. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू.